इस बार देखा जाए साई नगर और बराम नेशनल नागांव के बीच, तो इस बीच फील्डिंग कर रहे हैं और टीम इस बार फील्डिंग का मुजाहरा पेश। अंपायर सिग्नल दे रहे कि मैच को मैं शुरुआत करता हूं और नेशनल नागांव टीम की सलामी बल्लेबाज इस बार देखा जाए हर्षद और सुशांत और टीम की तरफ से, अभय गावड़ की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं, उनका हार्दिक स्वागत है। और गेंदबाज इस बार देखा जाए रुपेश पूर्वेश पाटिल। पहली गेंद हल्के हाथों से गेंद को खेला और अपील आउट, लेग बिफोर, विकेट नंबर पहला। और पहले गेंद के ऊपर बल्लेबाज अंडा लेके बैक टू द डगआउट जी। करंट मारती है तब सागर भाई बड़ा मजा आ जाता है, क्योंकि करंट के अंदर जब झटका बैठ जाता है, क्योंकि 400 वोल्ट को 440 वोल्ट का वो झटका हो जाता है, वहां से पता चल जाता है। लेकिन पहला विकेट बल्लेबाज वापस आ चुके। इस बार देखा नेशनल नागांव टीम का स्कोर है 0, 1 विकेट के नुकसान पे। ऑफसाइड के ऊपर देख सकते हैं शॉट थर्ड मैन है, इसी बीच एक पॉइंट है, एक शॉट कवर है और शॉट एक्स्ट्रा कवर है। ऑन साइड के ऊपर एक शॉट फाइन लेके, शॉट स्क्वायर लेके और मिड ऑन है। 2 खिलाड़ी बॉन्डल पे तैनात है, नए बल्लेबाज पहुंच चुके हैं। जितेश पीटीसी लाइव इनकी टीम यहां मौजूद है, उनका हार्दिक स्वागत। भाई चषक 2023 टूर्नामेंट की तीसरी रात। इस बार लॉब की हवा में कैच की संभावना हो सकती है। कॉटन बोल्ड विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में पारी नागांव की लड़खड़ाती हुई। पाटिल ने देखिए कमर तोड़ की है, बैक टू बैक 2 विकेट चलता कर दिया है। नागांव टीम को बड़े 2 धक्के लगे, टॉप ऑर्डर से कहते वो मोड़ चुका है। स्कॉट बैंड नहीं है, कॉटन बोल्ड किया है। यस, लेकिन इस बीच बॉलर ने कैच लिया है। यस वाली साहब हार्दिक स्वागत। कोई टेंशन नहीं, इंसान गलतियों का पुतला है, दुनिया में परफेक्ट कोई। लेकिन इस बार 4 नंबर के बल्लेबाज विनेश ठाकुर इस बार लॉब किया है मिड विकेट के ऊपर, कैच की संभावना 1 बाउंड के साथ। लेकिन इस बार गेंद को फील्डर ने पकड़ लिया है, एक सिंगल जरूर मिलेगा। और इसी बीच लगभग देखा जाए दूसरा रन पूरा कर दिया। पर्याप्त समय था बल्लेबाज के पास जाना, देखा अंक में इशारा किया और 2 रनों के साथ बल्लेबाज यहां विनेश जो बल्लेबाज है उन्होंने खुद का खाता ओपन कर दिया। और टीम का यहां देखा जाए तो नागांव का भी खाता ओपन हो चुका है, स्कोर 2। देखिए इस बार देखा जो हमारा मैंडेटरी पावर पे चल रहा है और 30 गज का जो घेरा है वो लाइन के ऊपर देखिए एलईडी किस तरह से चमक रही है, रात काली है, उजाला चमक रहा है। इस बार या जोरदार अपील की थी, लेकिन लेग बाई के रूप में 1 रन मिलेंगे। अंपायर इस बीच है शैलेश चौहान। इस साल इन लोगों की कमाई बहुत ही, दिन रात कमा के बैंक में पूरे खाते पैक हो गए इनके। इन्हें एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 3 के घर में। 3 रन 2 विकेट के नुकसान पे। इस ओवर की मेरे हिसाब से देखा जाए अभी तक 2 गेंदें शेष है। सुंदर जानदार आयोजन नियोजन भाई ट्रॉफी का आप सभी लोग देख रहे। लेफ्ट आर्म राउंड के कट कर दिया गेंद को, इस बार फिर से भाग गई गेंद, जाएगी सीमा रेखा के अंदर से निकले। अंतिम बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, 4 रन दीजिए। लेकिन कट कर दिया, लेट कट कर दिया, गुंडप्पा विश्वनाथ जी की याद दिलाई। और बाउंड्री के साथ देखा जाए तो इसी भी दी थर्डमैन सीमा रेखा के बाद ये 6 आया। 4 के साथ देखा जाए तो नेशनल नागांव टीम का स्कोर पहुंच चुका है 7 के घर में। इस बीच आप देख सकते हैं 4 रन पे सुशांत पाटिल ने खुद का खाता ओपन कर दिया। इस ओवर की आखिरी गेंद शेष।
पूर्वेश पाटिल की ये गेंद ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न कर दिया है, डीप कनेक्ट सीमा के कबार, दूसरा दंदना हुआ चौवाड़ी जी। पहले के दो गेंदों के ऊपर यहां नेशनल नागांव की बोलती बंद की थी, इसका मतलब दोनों बल्लेबाजों को चलता कर दिया और उसके बाद 4 गेंदों के ऊपर आप देख सकते हैं तो इस बार देखा 11 रन आ चुके। इसका मतलब बल्लेबाजों ने छोर बदल कर ऑन साइड के ऊपर और एक गेंद डीप थर्ड सीमा के बाद चौवा लगा दिया। लगभग देखा जाए पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के बाद यहां नेशनल नागांव टीम का स्कोर पहुंच चुका है 11 रन 2 विकेट के नुकसान पे। फर्स्ट ओवर के बाद अब टकटकी के साथ सभी दर्शक इस मैच को देख रहे, ये मंच निखर गया है, तमाम अतिथिगण यहाँ मौजूद है और अतिथि देव भव ये भारतीय संस्कृति एक सुंदर आदर्श है। ऋषिकेश पाटिल नए बल्लेबाज गेंदबाज आ चुके हैं, सुंदर जानदार सदा संकेत जी गावड़ इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं है। एक अच्छे मराठी के बेहतरीन कमेंटेटर, उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। रायगढ़ जिला उत्तराधिकारी भाजपा के हमारे सम्मान नीलकंठ शेठ गरज साहब यहाँ मौजूद है, दुनिया के दोस्ती का राजा आदमी, और उनके साथ सागर गरज साहब यहाँ मौजूद है। जय वीरों की जोड़ी है। कल से हंगामा होने वाला है छिरले प्रीमियर लीग का। ऐसा साइड का पार और भागी खिलगी चंपा खुश विरंबा, देखो पेडल लंबा छक्के मारा खंबा खड़क। खतरनाक है, जब मामला क्रिटिकल होता है तो आप खामोश रहने का, क्योंकि कमर के ऊंचाई के ऊपर गेंद है और कमर के ऊंचाई के ऊपर सागर भाई देखने की मजा अंपायर की कुछ अलग हो जाती है। देखो मलिक साहब देखेंगे कि गेंद या फिर डिलीवरी है या दंडित किया जाएगा। नो बॉल, इसका मतलब अगली गेंद फीट की। अंपायर की बड़ी अग्नि परीक्षा होती है। हम कहते हैं ना कि यहां कोई हो सकते तो हम दूर वाली छोर से भाग सकते, लेकिन अंपायर घेरे के अंदर फंसे हुए। जैसे अभिमन्यु महाभारत में चक्रव्यूह में फंस गया था, उससे अंपायर मौजूद है, लेकिन मालिक साहब जी ने खुद कह दिया कि कमर के ऊंचाई के ऊपर गेंद है, बीमर है। अगली गेंद फ्री हिट, स्कोर 18 के घर में। विनेश ठाकुर इस बार फ्री हिट थी, लेकिन मौका नहीं दिया गेंदबाज। यहां देखा जाए तो इसी बीच ऋषिकेश पाटिल ने एक बाई के रूप में एक सिंगल जरूर मिलेगा। अतिरिक्त रनों के साथ यह देखा जाए तो नेशनल नागांव टीम का स्कोर पहुंचा है 19 के घर में 2 विकेट के नुकसान पे। दर्शकों की तादाद देखिए, हिंदुस्तान की गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। भारत ने 25 जून 1983 को विश्व कप जीतने के बाद तुम्हारी हमारी नजर इस क्रिकेट के ऊपर इतनी बेहतर बन चुकी है। सलूट करते हैं हम कपिल देव साहब जी को, सलूट करते हैं उन सभी खिलाड़ियों को। वेस्ट इंडीज जैसे टीम को परास्त करना उस टाइम बहुत कठिन था कि हिंदुस्तान ने वो कारनामा किया, इसलिए पाकिस्तान के इमरान खान जी ने कह दिया हम जीते जरूर है, कि हिंदुस्तान ने जो कारनामा किया है वो हमने नहीं किया है। ऋषिकेश की अगली बॉल इस बार सामने स्ट्रोक को लगा दिया है। मिड ऑफ फील्डर इस बार देखा दायरे के बाहर जाकर गेंद को फील्ड करने जा रहे, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 20। यस, तो इसी बीच हमारे मंच के ऊपर जिनके नाम से ये ट्रॉफी है वादन हमारे भाई साहब यहाँ मौजूद हो चुके, उनका हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत करें। हमारे सर्वे सर्वा भाई ट्रॉफी जिनके नाम से एक दिलदार शख्सियत यहाँ मौजूद हो चुके। ऑन साइड के ऊपर इस बार गेंद देखा जाए, टर्न किया गेंद को, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर गेंद को फील्ड किया है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 21-21। यह हमारे सम्माननीय मराठी के बेहतरीन कमेंट हमारे जय जी भोसले साहब यहाँ मौजूद है, उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। दूसरा ओवर चल रहा है, अब रनों की बारिश करना चाहिए, हम्बलाइज इंपॉर्टेंट बात है। ऋषिकेश की अगली बॉल इस बार देखा डीप का लेग अंपायर के बगल से गेंद चली गई, लेकिन डीप मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाते समय यहां देखिए दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया तालमेल। देखिए क्रिकेट में तालमेल बहुत ही महत्वपूर्ण है।
जैसे मैंने सागर भाई का तालमेल है फोन के ऊपर, वो इंपॉर्टेंट है, उससे क्रिकेट के ऊपर ये भी इंपॉर्टेंट है। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है। 23-23 के घर में इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है। ऋषिकेश पाटिल की अगली बॉल राइट अमोर द विकेट। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर शॉट मिड विकेट। ऐसा नहीं भाई साहब, तू गेंद के ऊपर रुकेगा तो फायदा नहीं। गेंद को पकड़ने के लिए जॉन्ट्रो साहब जी ने कह दिया है झपक के साथ आओ। 1992 के विश्व कप में आप सभी ने देखा होगा इंजमाम उल हक जी को कैसे आउट किया था। चौबीस को या पण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्व आदरणीय सुधीरभाई गरत यांचं या ठिकाणी आगमन होत असताना भाई चषक 2023 या 3ऱ्या रजनीमध्ये स्वतः भाई या स्पर्धेवरती उपस्थिती त्यांची पाहायला मिळते, ज्यांच्या आगमनास्तव इथे फटाक्यांची वर्षा होत असताना आणि त्यांचं स्वागत या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये केलं जात आहे। भाईंचं आगमन झालंय भाई चषकामध्ये, आपले हार्दिक असं स्वागत। आणि वळूया या मैच कडे, पुन्हा एकदा आवाज आहे की अमित जी म्हात्रे सरांचा। यस, तो इसी बीच हमारे सम्माननीय या सुधीर गरज साहब मौजूद है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। चाहे बच्चा हो या बच्ची हो जाए, पहला पसंदीदा क्या प्यार करती है वो क्रिकेट। बल्ला और गेंद के बीच 2 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके स्कोर बोर्ड के ऊपर 24 रन 2 विकेट के नुकसान पे नेशनल नॉकआउट टीम का स्कोर। पानी की मांग हुई है, संगीत मेरी जागीर नहीं लेकिन संगीत मेरी जिंदगी जरूर है। तानसेन साहब जी का वाक्य, कमांड डीजे। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर। सुधीर घरात एक नंबर, सुधीर भाई एक नंबर, नगावते उरण लय डेंजर। सुधीर भाई एक नंबर, नगावते उरण लय डेंजर। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर। सुधीर भाई एक नंबर, सुधीर घरात एक नंबर, नगावते उरण लय डेंजर। सुधीर भाई एक नंबर, नगावते उरण लय डेंजर। या पण आदरणीय संदेजी ठाकूर साहेब जिल्हा अध्यक्ष मनसे, त्याच वेळेला निशांतजी गायकवाड साहेब संयुक्त सरचिटणीस मनसे, आणि त्याच वेळेला बाळ धुरी साहेब सरचिटणीस मनसे यांचंही हार्दिक असं स्वागत। परशुरामजी साळवी साहेब सरचिटणीस मनसे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते। आदरणीय माननीय सन्माननीय संदेजी ठाकूर साहेब, त्याच वेळेला निशांतजी गायकवाड साहेब, बाळाजी धुरी साहेब, परशुरामजी साळवी साहेब यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून लय गणवत जमलाय नवघर या गावाला हो। सुधीर भाईंच्या वाढदिवसाला जाऊ शुभेच्छा त्यांना द्यायला। सुधीर भाईंच्या वाढदिवसाला जाऊ शुभेच्छा त्यांना द्यायला। या स्पर्धेचं, या वाढदिवसाचं औचित्य साधून भाई चषकाचं हे अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी आणि या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय माननीय सन्माननीय संदेजी ठाकूर साहेब जिल्हा अध्यक्ष मनसे, त्याच वेळेला त्यांच्या साथीला निशांतजी गायकवाड साहेब संयुक्त सरचिटणीस मनसे, बाळधुरी साहेब सरचिटणीस मनसे आणि त्यांच्या साथीला परशुरामजी साळवी साहेब सरचिटणीस मनसे यांचे आगमन होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम। भाई चषकामध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। यस, बहुत ही सुमधुर आप सभी ने देखिए, पटाखा फूट गया आसमान में और मेहमानों का स्वागत करने जा रहे अतिथि देव भव। ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान जो हमारे लिए होते वो भगवान के समान होते। इसीलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही है, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। खटैक पटाखा फूट रहा है
और मेहमानों का स्वागत हो रहा है। पटाखों के अंदर आवाज में जान कितनी है, क्योंकि ये पटाखे कोई उल्लासनगर के नहीं है। ठोको ताली। तो इस बीच स्कोर पहुंचा 25, 3 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज पहुंचे अमित पाटिल। इस बार हल्के हाथों से डिफेंड किया कवर के क्षेत्र में, लेकिन चतुराई कम पड़ चुकी है। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ नागआउट टीम का स्कोर 26, लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे। भाई ट्रॉफी का शानदार जानदार आयोजन नियोजन रात काली है, उसमें उजाला देखिए किसे चमक गया है, और नौकर गांव मानो अमेरिका ही बन गई है। पटाखा देखिए, आसमान रात काली, उजाला चमक रहा है। और इस बार आउट, आयाम गयाराम। पहले के जमाने के गाना था ना, तू चल मैं आया, खटैक। च्या माध्यमातून उपस्थित असणारे पहा मनसेचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणावरती उपस्थित आहेत। संदेजी ठाकूर साहेब, निशांतजी गायकवाड साहेब, संतोषजी धुरी साहेब, परशुरामजी साळवी साहेब। अर्थात बाईंवरती प्रेम करणारा पक्ष कोणताही असू देत, परंतु पक्षाच्या चपला खाली उतरवून या व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवर, प्रत्येक अतिथी या ठिकाणी येत असताना पाहायला मिळालं। बाईंवरचं हे प्रेम आणि नेहमीच पाहायला मिळालं, आणि निश्चित येणाऱ्या तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। यस, यही तो दोस्ती है। दुनिया का खूबसूरत पौधा दोस्ती का होता है, और वो जमीन पे नहीं दिलों में उगता है। भगवान श्री कृष्ण को एक बार सुदामा ने पूछा था कि भगवान श्री कृष्ण दोस्ती का असली मतलब क्या होता है, तो भगवान श्री कृष्ण ने हंसकर उत्तर दिया था, अरे सुदामा, जहाँ मतलब होता है वह दोस्ती का होता है। और भाई साहब की ये दोस्ती है, कोई निरमा पाउडर नहीं है। पहले इस्तेमाल करे फिर और गई। मैं बोला ना, वास्तव में गृहमंत्री बदल कदम क्या बोला तो बोला चक्का। नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर। सुधीर घरात एक नंबर, सुधीर भाई एक नंबर, गाजवले उरण लय डेंजर। इस 32 स्कोर हो चुका है। रवि के बल्ले से ये लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर शानदार रफाटा गया 6 रन के लिए। अभिषेक के बल्ले से माफ कीजिए, तो इस छक्के के साथ स्कोर नागांव का पहुंचा है 32 के घर में। तीसरा ओवर चल रहा है, 2 गेंदें अभी तक शेष है। पूर्वेश की अगली बॉल, इस बार बैक फुटर जाकर गेंद को कट करने गए थे पॉइंट के क्षेत्र में, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कही देना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। अंतिम बॉल शेष तीसरे ओवर की। स्कोर 32 के घर में 4 विकेट के नुकसान पे नागआउट टीम। बैकफुटर जाकर इस गेंद को इस बार फिर से जगह कट कर दिया है, लेकिन कवर पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ नागआउट टीम का स्कोर पहुंचा है 33, लॉस ऑफ 4 विकेट। 3 ओवर के बाद इस बीच देख सकते हैं तो 7 रन पे खेल रहे अभिषेक, अमित खेल रहे 1 रन पे। 3 ओवर खत्म हो चुके हैं। नागआउट टीम का स्कोर 33, 4 विकेट नुकसान पे, पारी की 6 गेंद शेष। उरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची रजनी क्रिकेटची स्पर्धा सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2023 पर्व दुसरं, वीर वाजेकर मैदान नवघर उरण। उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील, कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर, उपाध्यक्ष अजितजी पाटील, नितीनजी पाटील, संकेतजी कडू साहेब, हरेजी बंडा साहेब, दिनेशजी बंडा साहेब, ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, कुंदनजी बंडा साहेब। व्यवस्थापक मंडळ या स्पर्धेचं नकुलजी बंडा, मिलिंदजी बंडा, दीपेशजी बंडा, नयनजी बंडा, अलंकारजी बंडा, संदीपजी तांडेल आणि त्याच वेळेला अक्षयजी मात्रे। या साऱ्यांचं कौतुक करणं तितकंसं गरजेचं राहील। या तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत, आणि क्रिकेटची ही दैदिप्यमान असं आयोजन असणारी स्पर्धा, उरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली। स्वतःचेच विक्रम मोडीच काढत चालली आहे ही स्पर्धा। त्याच वेळेला दैदिप्यमान आयोजनामध्ये आपण पाहतोय चहूबाजूला असणाऱ्या ह्या मोठमोठ्या रेलिंग्स, अगदी दर्जेदार आयोजन, LED जी मात्र 38 सर्कलला लावण्यात आली आहे। अनेक गोष्टींमध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये, या दुसऱ्या पर्वामध्ये स्वतःचेच विक्रम मोडीच काढत चालली आहे ही स्पर्धा।
यस बिल्कुल भोसले सर, नया कुछ ना कुछ चाहिए, नया हो जाता है तो उसे देखने में और मजा हो जाता है। भाई चषक 2023 और आखिरी गेंदबाज सुदेश भगत, लॉब की हवा में लेकिन जोर मजबूती का नहीं है। एक सिंगल दूसरे के लिए भागो, खराब क्षेत्र रक्षण और इसी के साथ ये दो रन इकट्ठा हो चुके। 2 के साथ नेशनल नागआउट टीम का स्कोर पहुंचा है 35-35 के घर में 4 विकेट के नुकसान पे। आखिरी 5 गेंदें शेष है। चमकदार ट्रॉफी देखिए कितना जबरदस्त है, जिसे देखकर हमारा दिल भी खुश हो चुका है। हम कहते हैं ना कि पहले के जमाने का जो प्रेम था वो चिट्ठी के ऊपर था, अब तो जमाना फास्ट हो चुका है। लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर बेट। यस, तो इसी बीच स्कोर 35-35 10:34 घड़ी के अंदर। सुदेश की अगली बॉल, इस बार शॉट अच्छा नहीं है और इस बार शॉट मिड विकेट खिलाड़ी ने इस कैच को लपक लिया। विकेट नंबर 5वां। ड्रेसिंग रूम में जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उस तरह से नागआउट टीम की अवस्था। गणगोत जमलाय नवघर या गावाला हो, सुधीर भाईंच्या वाढदिवसाला जाऊ शुभेच्छा त्यांना द्यायला, सुधीर भाईंच्या वाढदिवसाला जाऊ शुभेच्छा त्यांना द्यायला। यस, सुधीर घरत साहब सामाजिक संस्था नवघर उरण के माध्यम से किया हुआ भाई ट्रॉफी 2023 का काफी खूबसूरत आयोजन। नेक्स्ट मैच है भूमि 11 एसपीसीसी नवीन सेवा बनाम संकल्प वेरोना दुतुम के बीच। दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं कि टॉस करने के लिए कमेंट बॉक्स से संपर्क कीजिए। अब तक का मुझे लग रहा है एक और शेष है, 5 ओवर का ये मुकाबला है और नए बल्लेबाज मिलिंद महात्रे मैदान के अंदर जा चुके। यहां नागांव की नैया थोड़ी मजदार में फंस गई है। यहां किनारे के ऊपर लाने के लिए आक्रमण इज इंपॉर्टेंट बात है। तर्कस में तीर चाहिए, जैसे कर्ण के पास एक जबरदस्त तीर था। इस बार लॉब 6 रन। कमेंट्री बॉक्स पे नीलकंठ साहब ने मानवंदन देने के लिए हार्दिक स्वागत आपका। क्या चाहिए? छक्का। बिल्कुल सुधीर भाई का ये आयोजन देखिए, टकाटक ये आयोजन। और इस छक्के के साथ मिलिंद ने खाता ओपन कर दिया। स्कोर 41। इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ, गैप में गेंद चली गई है। देखिए इस बार एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। नागांव टीम का स्कोर है 42 यानी कि 42, 5 विकेट के नुकसान पे। और इस बीच इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है। पीटीसी लाइव की टीम यहां मौजूद है, इस भाई ट्रॉफी को कवरेज कर रहे। मैंने शुरू में कह दिया ना कि नवघर गांव बोले तो क्रिकेट की पंडरी है। इस गांव ने कई ऐसे हीरे दिए हुए जिन्होंने इस उरण तालुका का गांव का नाम क्रिकेट में रोशन किया है। चमकदार ट्रॉफी का शानदार जानदार बोलबाला चल रहा है हिंदुस्तान की गली गली में। आखिरी गेंद, इस बार बल्ले का बेहतरीन हिस्सा, लेकिन ओ भाई साहब पीछे प्रोडक्शन था इसीलिए ठीक है। एक तो सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ 4 ओवर खत्म हो चुके हैं ऐसा लग रहा है। अंतिम बॉल है, अभी तक आखिरी गेंद शेष है, तो अभी तक अंतिम बॉल शेष है। मगर एक सिंगल के साथ यहां नेशनल नागांव टीम का स्कोर 43, 5 विकेट के नुकसान पे। शानदार जानदार नवघर का खूबसूरत मैदान, भाई ट्रॉफी का शानदार जानदार आयोजन नियोजन, चमकदार ट्रॉफी, ताबड़तोड़ क्रिकेट, कमर तोड़ क्रिकेट। इस बार लॉब की हवा में कैच की संभावना कौन पकड़ेगा? ये गलती लॉन्ग ऑन वाले की। ये लॉन्ग ऑन वाला आया और उसके बाद मिड विकेट वाला फंबल हुआ। अगर मिड विकेट वाला कैच लेते तो 100% कैच होने वाली थी, लेकिन कॉल चुका। इसका मतलब ये गेंद जमीन के ऊपर दान हो चुकी है। बल्लेबाज को मिला जीवन दान। और इसी बीच 2 रनों के साथ स्कोर 46, लॉस ऑफ 5। 4 ओवर के बाद इस बार नागांव टीम का स्कोर 45 रन हो चुके। 5 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद
आखिरी पारी की 6 गेंद शेष। कमान बहुत लोकप्रिय हो चुका आहे। सुरुवातीला आमच्या बहिणी आत्या म्हणतात आम्हाला काही नको, तुम्ही सुखी राहा, पण सहीच्या टायमावर मात्र भाषा बदलते आणि मग मात्र हिस्स्याला सहभागी होतात आणि मग प्रश्न विचारला जातोय असं का? त्यावेळी म्हणतात आई बोलली होती का अख्खा हिस्सा तुलाच घे। हा परिणाम स्कोर 45 5 विकेट के नुकसान पे बात में दम है। 45 रन बन चुके। 4 ओवर खत्म, पारी का स्लॉग ओवर, डेथ ओवर, हनामारी का ओवर है और इस ओवर में दया नहीं माया नहीं। सीआईडी का वो डायलॉग, दया तोड़ दरवाजा। गई गई, मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला? बोला तो बोला चक्का। कूट कूट के बल्लेबाजी करो छक्के के साथ। नेशनल लॉगआउट टीम की 50 पूरी हो चुकी। 51 रन मोड़ के ऊपर 51 रन 5 विकेट के नुकसान पे आखिरी 5 गेंदे और गेंदबाज है सुयोग भोईर। शानदार छक्का लगा दिया बल्लेबाज यहां अमित ने। दूसरी बॉल राइट आर्म विकेट। इस बार यह भी गई, खुल गया पिंजरा, उड़ गया पंछी, ऊपर खुला आसमान। ऐसा मारा छक्का कि गेंदबाज को बहा, मन मान मैं तेरा मेहमान खड़ा। यस, 1000 रुपए का इनाम मिलेगा। हमारे सम्मान्य सुधीर गरज साहब लगातार 3 छक्के, ये इनाम लगाए। रिलायंस कंपनी ने जब 1987 का विश्व कप आयोजन किया था तब 1 छक्के के लिए 6000 रुपए का इनाम था। अगली बॉल, इस बार लोअर फुल टॉस गेंद, बाउंड्री है, बाउंड्री है। मुझे मालूम है हिंदी में हम इसी का कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गळ्याचा गवारा चौवा। की बात कही तो मेरा दिल फूटा यार, क्या बताओ तेरे को क्या हालत हुई मेरी। भाई ट्रॉफी के लिए हमारे सम्मान्य सुधीर गरज साहब इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम इस बल्लेबाज को। इस बार लालच बुरी बाला है, क्या होगा? ये बाउंड्री हो सकती है क्या? जाएगी अंतिम बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, 4 रन ठोकम ठोक। जलवा देखिए, जलवा, जुम्बिस, सिकंजा कसा हुआ है। 22 रनों की तूफानी पारी देखिए। 22 रन के पट्टी के ऊपर किस तरह से नागांव का ये शहंशाह 7 नंबर के ऊपर आकर अपनी टीम का हौसला अफजाई करते हुए वाड़ा बल्लेबाजी। 65 स्कोर 65। अब सम्मानजनक स्कोर बनने जा रहा है नागांव का, लेकिन अमित पाटिल की वाड़ा बल्लेबाजी। 6 गेंदों में 22 रन, इसे कहते हैं मिडिल ऑर्डर के बल्लेबाज। 1980 के दशक में संदीप पाटिल साहब जी की ऐसी तोड़फोड़ बल्लेबाजी थी। उन्होंने इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल में उन्होंने कह दिया था चाहे बॉब विलिस हो जाए या उसका बाप हो जाए, मैं जाके तोड़ने वाला हूं। तोड़ दिया था। इस तरह से के बल्लेबाज तोड़ रहा है गेंदबाज को। और इस बाउंड्री के साथ 65 स्कोर। 5वीं बॉल, आगे निकले, व्हाट शॉट, विराट कोहली की याद दिलाई। लंबा देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया। हल्लू हल्लू खड़ा है।
जही कैसे लड़की के पीछे लड़का पड़ जाता है उसी बॉलर के पीछे बल्लेबाज बन चुका है। यह सुधीर भाई के दामन है और ये छक्का, ये गिलगिल चंपा खुश हुई रंबा, देखा बड़ा लंबा छक्का मारा खंबा खटैक। या फील्डर ने तू ये नहीं जमेगा, उल्टा मत लगाओगा ना। कमजोर 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 नाही तो लटकार, मर्दावानी हा फटकार, मारला कसून षटकार, मर्दावानी हा फटकार। भूमी 11 SPCC नावाशिवाय आणि संकल्प भैरवनाथ दुत्तुम या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण टॉस घेऊयात. प्रथमतः नाणेफेकीचा कौल केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वतः भाईंना विनंती करेन की आपल्या मी विनंती करतोय सरचिटणीस मनसे कामगार सेना आदरणीय संतोषजी दुरी साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा आणि त्यांच्या साथीला मी संयुक्त सरचिटणीस मनसे कामगार सेना निशांतजी गायकवाड साहेब यांनाही विनंती करेन. संदेजी ठाकूर साहेब उरण रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे आपणास ही विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला दोन टीम एका बाजूला पाहायला मिळते. भूमी 11 SPCC नवीन शेवा आणि संकल्प भैरवनाथ दुत्तुम या दोन संघांदरम्यानची ही लढत. भूमी 11 SPCC नवीन शेवा आणि संकल्प भैरवनाथ दुत्तुम या दोन्ही टीमचे कॅप्टनही आपल्यासोबत जॉईन झालेत. टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस इथे जिंकलाय तो नवीन शेवा या टीमने. आपण निर्णय जाणून घेऊया आणि एक फोटो सेशन केला जाईल आणि तदनंतर मान्यवरांचा यथोचित मानसन्मान. स्वतः या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा, उरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची असणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा भाई चषक सुधीरभाई गरत यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते सरचिटणीस मनसे कामगार सेना श्री संतोषजी दुरी साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण करावा. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा सारा सोहळा, धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा. या आपण स्वागत आणि सन्मान करतो आहोत. आदरणीय श्री संतोषजी दुरी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. सरचिटणीस मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येत असताना स्वतः भाईंच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय श्री संतोषजी दुरी साहेब सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. पुढील सन्मान आदरणीय श्री निशांतजी गायकवाड साहेब संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांचा यथोचित मानसन्मान भाईंच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. पुढील सन्मान निशांतजी गायकवाड साहेब संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सन्मानित करत येत असताना आपण पाहतोय पुढील सन्मान उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना श्री परशुरामजी साळवे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान ज्यांचा सन्मान आपण करत असताना त्याच पद्धतीने पुढील सन्मान आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे आदरणीय संदेजी ठाकूर साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या आपण सन्मानित करत आहोत. रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे संदेजी ठाकूर साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पुढील सन्मान रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे संदेजी ठाकूर साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या आगमनाने हर्षित झाला हा सहारा सोहळा. आदरणीय संदेजी ठाकूर साहेब आपला सन्मान आम्ही करत आहेत.
उपाध्यक्ष मनसे कामगार सेना रमेशजी कोळी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. रेवणजी कोळी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. उपाध्यक्ष मनसे कामगार सेना रेवणजी कोळी साहेब आपलं यथोचित मानसन्मान आम्ही करत आहोत. भाईंच्या शुभ हस्ते सुधीरजी गरज साहेबच्या सामाजिक संस्था नवगरुडून आयोजित सुधीरभाई गरत यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून भाई चषक 2023 चं हे भव्य दिव्य आयोजन. मनसे कामगार सेना चिटणीस आदरणीय राजे जाधव साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करूया की आपण आपलाही सन्मान स्वीकार करावा. राजे जाधव साहेब मनसे कामगार सेना चिटणीस यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. भगवी शॉल जी मात्र जो मात्र आपण राजे जाधव यांना सन्मानित करत असताना धन्यवाद. या सर्व मान्यवरांचं पुनश्च हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असे अभिनंदन, आभार की आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत. भाईंवरती असणारं आपलं प्रेम आणि त्यासाठी आपण इथे निश्चित या स्पर्धेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल आभार. या आपण वळूया. मुनीजी आपल्यासोबत जॉईन झाल्यात आणि धन्यवाद अमित म्हात्रे सर. जर पाहायला गेलात तर सामना चालू होता म्हणजे साईनगर आवरे विपक्ष बालाजी नागाव या दोन संघामध्ये पहिलं सत्र आपण ऐकलं. राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे अमितजी म्हात्रे सर मॅन फ्रॉम जोहे. विचार करायला गेलात तर 30 चेंडूमध्ये तब्बल धावा जमवल्या त्या म्हणजे 78 आणि 79 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर असताना दुसऱ्या चेंडूवरती दिलाय तडाखा आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. षटकार. या षटकाराच्या साह्यानं साईनगर आवरे संघ पुढे सरकतोय. बिनबाद 7 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावपळ करावी लागते. बिनबाद 7 धावा. पाहायला गेलं तर प्रतीक गावंड आणि योगेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात आली आणि सलामीचा गोलंदाज वापरला जातोय नागाव संघाकडून अमित पाटील. पुढचा चेंडू असेल ओव्हर द विकेटनं. यावेळी चेंडूवरती हलक्या हातानं दिशा दिली. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, तदवर मिळेल 1 धाव. या एकेरीनं 3 चेंडूचा खेळ संपला जातोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ ती म्हणजे बिनबाद 8 धावा. आपण पाहतोय उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा भाई चषक 2023. या स्पर्धेमध्ये जमलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचे, उपस्थित मान्यवरांचे मी मनीष पाटील मॅन फ्रॉम कलंबुसरे माझ्या माध्यमातून करतोय प्रथमतः सरचे स्वागत. इथे मात्र टिपला जातोय खेळ आणि संपतोय फलंदाज प्रतीक गावंड याचा खेळ. पहिला हादरा बसतोय आवरे संघाला. पहिली सफलता मिळाली जाते बालाजी नागाव या संघाला. अमित पाटील पहिले शॉट घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असणारे आमचे समीरजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते समीरजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित मानसन्मान करावा. मी विनंती करेन जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष समीरजी म्हात्रे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. समीरजी म्हात्रे साहेब यांचा प्रथमतः सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सूरजजी म्हात्रे साहेब, समीरजी म्हात्रे साहेब, समीरजी सुर्वे साहेब, महेशजी गरज साहेब आणि आकाजी म्हात्रे साहेब माजी उपसभापती यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय सन्माननीय समीरजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन सूरजजी म्हात्रे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. जयप्रकाशजी पाटील साहेब आणि त्याच वेळेला स्वतः या स्पर्धेचे जनक सर्वेसर्वा भाई स्वतः या ठिकाणावरती या अतिथींचा मानसन्मान करत असताना या पुढील सन्मान आपण करूयात. सूरजजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या सर्व अतिथींचा यथोचित मानसन्मान करावा. पुढील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय समीरजी सुर्वे साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या पुढील सन्मान आपण करतो आहोत. समीरजी सुर्वे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा सारा मेळा, धन्य धन्य कुहुनी करतो हा स्वागताचा सोहळा. सन्मानित केलं जात आहे समीरजी सुर्वे साहेब. आपला यथोचित मानसन्मान आम्ही करत आहोत.
महेशजी गरज साहेब देखील उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करेन, महेशजी गरज साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करावा. सन्मानित केलं जात आहे. समीरजी सुर्वे साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान महेशजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपला सन्मानाचा स्वीकार आपण करावा. या पुढील सन्मान आपण करतो आहोत महेशजी गरज साहेब. या जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करतोय महेशजी गरज साहेब यांचा सन्मान करावा. आकाशजी मात्रे साहेब उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आकाशजी मात्रे साहेब यांचा सन्मान आपण करावा. माजी उपसभापती मी विनंती करेन आकाशजी मात्रे साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. जयप्रकाशजी भोईर साहेब आपणास विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. आकाशजी मात्रे साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. सन्मानित केलं जातं आकाशजी मात्रे साहेब माजी उपसभापती यांचा यथोचित मान सन्मान करत असताना जयप्रकाशजी भोईर साहेब आपण पाहू शकता या व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. आकाशजी मात्रे साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन मनसे कामगार सेना सरचिटणीस आदरणीय संतोषजी धुरी साहेब आपणास विनंती असेल की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला, स्पर्धेला आपली हजेरी लावलात, परंतु आम्ही या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपल्याकडून जाणू इच्छितो. मी विनंती करेन की या स्पर्धेला आपण संबोधन करावं. नमस्कार. सुंदर असं एक क्रिकेट सामने आमचे भाई सुधीर घरत साहेब ज्यांच्या नादाला लागायचं नाही, परंतु आम्ही नादाला लागलो आणि मुंबईवरून इकडे आलो. खरोखर एक सुंदर सामने इकडे भरवलेत त्यांनी आणि आम्हाला इकडे आमंत्रित केलं आणि घरी पण चांगला पाहुणचार केला त्यांनी, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आणि आता त्यांच्यावर चर्चा झालेली याच विषयावर की मला बाळा म्हणाला आमचा गायकवाड की आपल्याला सामने बघायला जायचे. बाईंनी निरोप दिलाय की तुम्ही या म्हणून आमंत्रण दिलंय. मी तयारी केली 5:30 वाजताच, कारण आमच्या इकडे जे क्रिकेट चालू होतात ते संध्याकाळी जर नाईट क्रिकेट असतील तर 5:30-6 वाजल्यापासून चालू होतात, कारण आमच्या इकडे पोलीस 8 वाजल्यापासूनच येतात, बंद करा बंद करा. परंतु इकडे एकदम चांगलं वातावरण आहे, चांगले म्हणजे तुम्हाला खरोखर एक पर्वणी आहे खेळाडूंसाठी. आणि अशा प्रकारे सामने आयोजित करणं आणि अशा प्रकारे बक्षिसं ठेवणं म्हणजे खरोखर खूपच ही मोठी पर्वणी आहे आणि ती तुम्हाला लाभते. याचं मी खरोखर तुम्हाला भाग्य आहे तुमचं की असे लोक तुम्हाला लाभले आहेत इकडे उरणमध्ये आणि असेच आम्हाला पण लाभोत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला इकडे आणि माझ्या सगळ्या सवंगड्यांना मित्रांना इकडे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, आयोजकांचे, सुधीरबाईंचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूब कलाकार मंदाताई शिकलेली नव्हती का या गीतावरती एक चांगलं ज्यांच्या माध्यमातून कला पाहायला मिळाली, अर्थात कोपरोलीचे गिरीजी मात्रे या ठिकाणावरती उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यूट्यूब कलाकार गिरीश मात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. या गिरीजी मात्रे कोपरोली यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. एक यूट्यूब कलाकार हरुन्नरी कलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मंदाताई शिकलेली नव्हती का या गीतावरती ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक चांगली कलाकृती पाहायला मिळाली, ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. गिरीजी मात्रे कोपरोली यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आणि स्वतः भाई देखील त्याच वेळेला संकेतजी कडू देखील या ठिकाणावरती उपस्थित आहेत. सन्मान केला जातोय. वळू या सामन्याकडे या आपण आवाज ऐकूयात मडीजी यांचा. थँक्यू. Yes,
आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार करणं ही नवघर गावची संस्कृती, जिथे 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर आहे. 1 गडी बाद 16 धावा. पहिला चेंडू गोलंदाजानं फेकला, गोलंदाज अभिषेक यानं. टप्पा पडल्यानंतर काटा बदललेला चेंडूने बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगला चेंडू पाहायला मिळता गोलंदाज अभिषेक याच्याकडून. फलंदाज जर पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडवरती आहे शिवम पाटील, नॉन स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज योगेश पाटील, की ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. परंतु धावसंख्येचा उच्चांक गाठलाय नागाव संघानं. त्याचा पाठलाग करायचा आहे साईनगर आवरे या संघाला. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. चेंडूने बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पाहायला गेलं तर आवरे संघाच्या पॅव्हलियनमध्ये कुठेतरी शांततेचं वातावरण आहे, कारण की त्यांना माहिती आहे नागाव संघानं धावसंख्येचा भला मोठा डोंगर समोर ठेवला आहे आणि आपले फलंदाज वारंवार चेंडू भेट होत आहेत. पुढचा चेंडू असेल गोलंदाज अभिषेक राखवी याचा. समोर असेल शिवम, ज्यानं 7 चेंडूमध्ये 2 धावा फक्त उभारल्यात. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनर लागली होती. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवणार, फेकणार, तद्वर मिळेल 1 धाव. या सिंगल डबलनं नागाव संघाला काहीच फरक पडणार नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे आपल्याजवळ धावसंख्या ही भरपूर आहे. येणारे 15 चेंडू गरज असेल 61 धावांची. धावसंख्या धावपलकर लागली जाते. 2 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 धावा. आपण पाहताय चारी बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक मायबाप. सांगायचं झालं तर दिगोडे येथे रायगड आणि ठाणे असा प्रेक्षणीय सामना असून सुद्धा नवगरची मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे आणि तिथे सर्व प्रेक्षक मायबापाला पोहोचायचं आहे हे आज प्रेक्षक मायबापानं सांगितलंय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उचली दिलेला चेंडू क्वालिफाईड बनतं शैलेश चव्हाण सरांचा स्वरचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत होईल वाढ. या एका धावसंख्येने संघ पुढे सरकेल. 1 गडी बाद 18 या धावसंख्येवर. इथून आवरेज संघाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये आपलं जर स्थान कायम टिकवायचं असेल तर मेहनत करावी लागेल. यावेळेस पंचानं रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. धावचीतच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होईल का की नाही. तिसरे पंच असतील आमचे सुदेश म्हात्रे सर. या प्रथमतः आपण आभार मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले संपूर्ण मान्यवर. आपल्यापासून रजा घेत असताना सरचिटणीस मनसे कामगार सेना संतोजी दुरी साहेब, त्याच वेळेला संयुक्त सरचिटणीस मनसे कामगार सेना निशांतजी गायकवाड साहेब, उपाध्यक्ष मनसे कामगार सेना परशुरामजी साळवे साहेब, रेमनजी कोळी साहेब यांचे आभार मानूया. सरचिटणीस मनसे कामगार सेना राजी जाधव साहेब, आपण सर्वांनी भाईंवरती दाखवलेलं प्रेम, आपली उपस्थिती आज अविरणीय होती. आपण आलात, आपला वेळ, एक अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. संदेजी ठाकूर साहेब आपलेही आभार. रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे आपले विशेष करून आभार. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलात. त्याच वेळेला आपण आमंत्रित करूयात हेमंतजी गरत, जितेंद्रजी पाटील, वैभवजी भोईर, नवघर. आपण आला असाल तर आपणास विनंती असेल की या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. नॉट आउट आहे, निर्णयाची अंमलबजावणी करा त्वरित मैदानाच्या आतमध्ये. हेमंतजी गरत साहेब, जितेंद्रजी पाटील साहेब, वैभवजी भोईर साहेब, नवघर. आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 18ला 1 अशी धावसंख्या धावपळकर आहे. 2 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. इथून मात्र संघर्ष करावा लागेल साईनगर आवरेज संघाला. चांगली मेहनत आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. पण तेवढी ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते बालाजी नागाव संघाची. यावेळेस चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु बॅटची इनर एज लागली, टिपला जातोय खेळ आणि ते संपेल. फलंदाज योगेश पाटील याचा खेळ. इज अ लेजंड क्रिकेटर मंडाजी लवेकर. आपणाशी विनंती असेल की आपणही या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. मंदाजी लवेकर सर, आपल्याला विनंती असेल की आपणही या आपलंही हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच नागाव टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव समिधा नागाव हा संघ जेव्हापासून ओपनमध्ये खेळतोय तेव्हापासून जर समिधा नागाव या संघामध्ये जर अधिराज्य कोणाचं असेल तर अर्थातच मंदारजी लवेकर यांचं. विनंती असेल की आपण जर आला असाल तर व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरा आदरा बसलाय, दुसऱ्या गड्याला बॅक टू द पॅव्हिलियन. नवी फलंदाज मैदानामध्ये गेला अजय किल्लेकर. 2 षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18ला 2 अशी धावसंख्या धावपलकावर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अभिषेक राखव्याची. 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता मिळवली. 1 बॅटकटच्या स्वरूपात तर 1 अवांतर अशा 2 धावा खर्च केल्यात. तर फक्त आणि फक्त गोलंदाज अभिषेक राखवी यानं. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. अजय किल्लेकर आणि शिवम पाटील याला आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन खेळ करावा लागेल, कारण की उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला तुमचं अधिराज्य टिकवायचं असेल तर इथून
मोठे फटके मारावे लागतील. मोठ्या फटकांच्या प्रयत्नात आहे आवरेज संकल्प, परंतु चेंडू आणि बॅटचं काही समीकरण नाही. इथे 3 षटकांचा वादवी खेळ संपला जातोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साईनगर आवरेज संघाची धावसंख्या 10 बळकर लागली जाते. 2 गडी बाद 18 धावा. मित्रांनो, आपण पाहताय, आपण अनुभवताय उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2023 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे सहर्ष करतोय स्वागत. जिथे 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 60 धावांची. प्रति चेंडू मागे 5 धावा येणं गरजेचं असेल. म्हणायला गेला तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका हा येणं गरजेचं असेल आवरेज संघासाठी. परंतु ते मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात आहेत आवरेज संघ. परंतु समोर जर पाहायला गेलात ना तर नागाव संघाची तेवढी ताकदीची गोलंदाजी आपण पाहतोय. सांघिक चौथं आपल्या कोट्यातील दुसरं षटक मिलिंद म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. कुठल्याही प्रकारची सफलता नाही, पण पुन्हा एकदा करणाऱ्यानं विश्वास ठेवलाय चौथं षटक फेकण्याचं. चौथं षटक फेकत असताना जिथं 12 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे, इथून मात्र आवरेज संघाला एकच सांगेन, ख्वाब कभी अधुरे नहीं होते, वो तो पहले से ही पूरे होते. सिर्फ जाने का रास्ता वहां तक हकीकत में ढूंढना पडता है. इथून मात्र तुम्हाला तो रस्ता शोधावा लागेल. इथून त्या रस्त्यानं तुम्हाला वाटचाल करावी लागेल तर या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर. चौथं षटक पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना फिंगर रोल फिरवलं ते चेंडूवरती. इथे मात्र फलंदाज होणार शिवम पाटील झेलवाद. ते मात्र अपेक्षा भंग करतात. 8 चेंडू खेळला. 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा उभारल्या. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सिद्धेश भगत. 18ला 3 अशी धावसंख्या धावपळकावर. पाहायला गेलं तर 19 चेंडूचा खेळ संपलाय आणि 19 चेंडूमध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 3 गडी बाद 18 धावा. पुढचा चेंडू असेल गोलंदाज मिलिंद म्हात्र्याचा ओव्हर द विकेटनं. दुसरा चेंडू गोलंदाज मिलिंद. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा अगदी वेगावरती स्वार होऊन टाकलेला चेंडू. चेंडू टप्पा पाडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. चेंडू आणि बॅटचं समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पाहायला गेलात तर चांगली गोलंदाजी होताना दिसते, ते म्हणजे बालाजी नागाव या संघाची. तिसरा चेंडू ओव्हर द विकेटनं. यावेळेस चेंडू गतीमध्ये परिवर्तन, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र नो मॅच लॅनमध्ये पडलाय. मिळेल 1 धाव. या एकेरीनं साईनगर आवरेज संघ पुढे सरकेल. 19ला 3, 3 बाद 19 अशी धावसंख्या धावपळकावर. विचार केला तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये जमवायचे आहेत तब्बल 59 धावा. संदेजी ठाकूर दुत्तुम, आपणास विनंती असेल की आपणही आलातच तर आपणही या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. विनंती असेल संदेजी ठाकूर साहेब, या आपलंही अर्धी कसं स्वागत. निश्चितच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की प्रत्येक मान्यवरांकडे त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. मग तो मान्यवर कुठल्या दिशेला आहे, कुठल्या बाजूने आलेला आहे याची पूर्णपणे खात्री करतात आणि नंतर आमचे ते येऊन सांगतात की या मान्यवरचा आपण उल्लेख करावा. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आहे. अरुणजी ठाकूर दुत्तुम, आपल्यालाही विनंती असेल की आपणही या व्यासपीठावरती आपलंही अर्धी कसं स्वागत. अरुणजी ठाकूर, आपलंही अर्धी कसं स्वागत. निर्धाव चेंडूचे होते सांगत आहे ते मात्र कुठंतरी आता वन साइड सामना होताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला पुल केलाय. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू अडवला जाईल, कुठल्याही प्रकारची धाव नाही. ते मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ संपला जातोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर साईनगर आवरे या संघाची 3 गडी बाद 20 धावा. पाहायला गेला तर आता 6 चेंडू आणि 58 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये आम्ही 37 धावा होताना पाहिल्यात, 6 चेंडूमध्ये 40 धावा होताना पाहिल्यात, 6 चेंडूमध्ये 58 धावा. या होतील का या मैदानावरती हा इतिहास घडेल का ते पाहायचं आहे. गरज असेल 6 चेंडू आणि 58 धावांची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे आतिश म्हात्रे. आतिश म्हात्रे स्लॉग ओव्हरचं षटक. 6 चेंडूमध्ये 58 धावा रोखायच्या. जर आतिशला जर पाहायला गेलं तरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागले ना तरी काही फरक पडणार नाही, कारण की उच्चांक गाठला असेल.
उच्चांक गाठलाय बालाजी नागाव या संघानं. तब्बल 78 धावा कुठून काढल्यात. 6 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. गोलंदाज असेल आतिश म्हात्रे ओव्हर द विकेट. या वेळेसचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये टिपला जाईल झेल आणि ते संपणार. फलंदाज अजय किल्लेकर याचा खेळ. चौथा खेळाडू येणार बॅक टू द पॅव्हलियन. आवरे संघाचे समर्थक कुठेतरी नाराज असतील आज साईनगर आवरे या संघावर, कारण की जो खेळ त्यांच्या माध्यमातून व्हायला हवा होता ना तो सर्व खेळाडूंनी अगदी त्या खेळापासून दूर राहिलेत. नाराज केले आज प्रेक्षकांना या नवघरच्या मैदानावरती. परंतु बालाजी नागाव संघ कौतुक करावं तेवढं कमी आहे. तब्बल 78 धावा उभारल्यात. आज प्रेक्षकांची मने जिंकलीत. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 32 धावा कुठून काढल्या होत्या. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर गोलंदाजी आली आणि गोलंदाजीमध्ये देखील शिरकाव केलाय. अति अप्रतिम अशी फलंदाजींनी गोलंदाजी आजच्या या रात्रीमध्ये बालाजी नागाव या संघाची पाहायला मिळाली. आता 5 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय सुयोग भोईर. पुढचा चेंडू असेल गोलंदाज अतिशाचा ओव्हर द विकेटनं. यावेळेस चेंडू क्रिकेटमधील क्लासिक सौंदर्य. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होता त्यांना, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडूला दिलाय भिरकावून. चेंडू जाणार टू बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. बऱ्याच उशिरानं हा चौकार आलाय. या चौकाराच्या साहाय्यानं अंतर कमी केलं जाते धावसंख्येचं. 4 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर आहे 4 गडी बाद 24 धावा. पुढचा चेंडू अतिशाचा. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चेंडूनी बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. औपचारिकता शिल्लक राहिले. 3 चेंडू 3 मध्ये 54 बनवायचे आहेत. 54 बनतील का. कुठेतरी आता जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाहीये. पुढचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅटची इनर एज लागली आणि ते मात्र परतावं लागेल. फलंदाज सुयोग भोईर याला ज्यानं 3 चेंडूचा खेळ केला आणि 3 चेंडूमध्ये एक चौकाराच्या साह्यानं 4 या धावसंख्येवरती तंबूमध्ये परतला. 4 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. पाहायला गेला तर कुठेतरी आवरे संघ पूर्णपणे बॅकफुटवरत आहे. 5 गडी बाद 24 धावसंख्या धावफलकावर. या इनिंग मधील आणि या मॅच मधील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 ला 5 अशी धावसंख्या धावफलकावर. आज जर आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेसाठी जयेशजी भोसले सर ऑफिशियल समालोचक, तदनंतर बाबू शाह सर, तदनंतर आवर्जून भेट देते म्हणजे अमित म्हात्रे सर. आणि अमित म्हात्रे सरांसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरभाई घरत यांच्याकडून जो आपण याच्या पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज ऐकलात त्या सत्रासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या अमित म्हात्रे सरांसाठी आलेला आहे. पुढचा चेंडू गोलंदाज अतिशाचा. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सामन्यात येईल. पाहायला गेलं तर नागाव संघानं शिरकाव केलाय. तब्बल 78 धावा कुठून काढल्या होत्या आणि एकतर्फी सामना पाहायला मिळाला. अर्थातच या वीर वाजेकर मैदानावरती शेवटचा चेंडू देखील येईल निर्धाव. इथे 5 षटकांचा बादवी खेळ संपला जातोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर साईनगर आवरे संघाची धावसंख्या धावपळ करते म्हणजे 5 गडी बाद 24 धावा.